सगळ्यात आधी सगळ्यांना सुप्रभात, गुड मॉर्निंग आणि थँक्यू। मला असं वाटतं की आभार प्रदर्शनाने मीच सुरुवात करते की दिवाळीच्या आदला आठवडा तुम्ही सगळे एवढ्या उत्तम संख्येने इथे उपस्थित आहात एका महत्त्वाच्या टॉपिकसाठी। तर त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार आणि कॉंग्रॅच्युलेशन्स की एक महत्त्वाची स्टेप वेदांत फेज 3 कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी घेते ह्या ट्रेनिंग सेशनच्या माध्यमातून आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला छान प्रतिसाद दिला आहे, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। किशोर कानडे सरांना सुद्धा धन्यवाद की ते माझ्या विनंतीला मान देऊन आज हे रेकॉर्डिंग सेशन करायला आणि ह्या सेशनचा लाभ इतरांना सुद्धा होईल, कारण जेव्हा ते चॅनलवर अपलोड होईल त्यावेळी इतर लोक सुद्धा याचा लाभ घेऊ शकतील। तर आपण आज महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो सगळ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे। ह्यांनी अंकिता मॅडमने इंट्रोडक्शन देताना अगदी व्यवस्थित सांगितलं की ह्या सोसायटीमधला फ्लॅट तुमच्या हार्ड अर्न मनीने तुम्ही घेतलेला आहे, जे काही आहे ते तो कशा पद्धतीने ट्रान्सफर होतो दुसऱ्या माणसाला तुम्ही जिवंत असताना आणि मेंबरच्या पश्चात कसा होतो, ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण उहापोह या सेशन मधनं करणार आहोत। तर सगळ्यात आधी तुम्ही सगळेजण इथे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा मेंबर आहात हे आपण आधी समजून घेऊयात। मेंबर असणं म्हणजे काय आहे? एक तर सोसायटी फॉर्म होतानाच मेंबर होतात, फाउंडिंग मेंबर ज्याला म्हणतो, किंवा ऑलरेडी सोसायटीमध्ये तुम्ही मेंबर म्हणून ऍड होता, या दोनपैकी काहीतरी एक कॅटेगरी तुमची असणार। आणि ह्या मेंबर्समध्ये जॉईंट मेंबर असतात, प्रोव्हिजनल मेंबर असतात आणि असोसिएट मेंबर असतात। तुम्ही प्रत्येकाने ह्या टर्म्स कधी ना कधी ऐकले असतील। जॉईंट मेंबर म्हणजे काय, असोसिएट मेंबर म्हणजे काय, प्रोव्हिजनल मेंबर म्हणजे काय, नॉमिनी म्हणजे काय, ह्याच्यात काय फरक आहे, प्रत्येकाचे काय राईट्स आहेत, हे सुद्धा आपण वेगवेगळं बघणार आहोत। सगळ्यात आधी सुरुवात करूयात, सगळ्यात बेसिक आहे आपला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1960। 1960 साली हा सहकारी संस्थांचा कायदा आलाय, ज्याच्यात हाऊसिंग सोसायटी हा एक पार्ट आहे। तो 1960 साली कायदा आल्यानंतर त्याच्यात इनन्युमरेबल अमेंडमेंट झाल्या, तो कायदा बदलत गेला, त्याच्यामध्ये चेंजेस होत गेले। सगळ्यात महत्त्वाचे जे चेंज झाला ना ते 2019 साली झालेला आहे। तर बरेच बदल महत्त्वाचे आता या कायद्यामध्ये होऊ घातलेले आहेत। तर ह्या 2019चा जो कायदा आहे, काय चेंजेस झाले त्याच्यावर लेटेस्ट गोष्टींवरचं आजचं माझं हे सेशन असणार आहे। तुम्ही प्रत्येक जण मेंबर आहात तर तुम्हाला एक वोटिंग राईट आहे, पर्सनली 1 पर्सन 1 वोट, अशा पद्धतीने डेमोक्रेटिकली वोट आहेत आणि ते तुम्हाला पर्सनली एक्सरसाइज करायचं असतं। म्हणजे मेंबरला वोटिंग राईट पर्सनली एक्सरसाइज करायचा असतो। आता ह्याच्यानंतर सगळ्यात पहिली कन्सेप्ट मला सांगायचे मेंबरमध्ये काय, तर असोसिएट मेंबरची कन्सेप्ट काय आहे ते सगळ्यात आधी मी सांगते। आणि हे सगळं मी ऍक्ट मधनं स्पेसिफिक तुम्हाला टर्म्स घेऊन सांगते आहे, सो जेणेकरून आपल्याला कायद्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपल्याला समजेल आणि त्या अनुषंगाने हे लेक्चर असेल। आता असोसिएट मेंबर म्हणजे काय की एखाद्या मेंबरचा हजबंड, वाईफ, फादर, मदर, ब्रदर, सिस्टर, सन, डॉटर, सन इन लॉ, डॉटर इन लॉ, म्हणजे ही सगळी नाती। सो एखाद्या मेंबरचे हे सगळे रिलेशनशिप मधले असलेली लोक किंवा त्याचा नेफ्यू नीस, हे सगळे स्पेसिफिकली लॉ मध्ये ही नाती दिलेली आहेत, मेन्शन केलेली आहेत, ज्यांना पण सोसायटी मेंबर म्हणून ऍडमिट करते। म्हणजे एक मेन मेंबर आहे आणि त्याची ही बाकी नात्यांमधली कोणीही व्यक्ती ही त्या माणसाची असोसिएट मेंबर होऊ शकते, असं स्पेसिफिकली कायद्याने ही नाती कॅटेगराईज केलेली आहेत। पण त्याच्यासाठी रिटर्न रेकमेंडेशन असलं पाहिजे। म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या एखाद्या नात्यातल्या व्यक्तीला असोसिएट मेंबर करायचं आहे तर तुम्ही सोसायटीला तसं रायटिंग मध्ये देणं अपेक्षित आहे। तुमचे जे काही राईट्स आणि ड्युटीज आहेत ऍज अ मेन मेंबर ते तुमचा असोसिएट मेंबर वापरू शकतो जर तुम्ही तसं रायटिंग मध्ये सोसायटीला कळवलं तर, आणि ती व्यक्ती ह्या नात्यांमधली एक व्यक्ती असायला हवी। पण या असोसिएट मेंबरचं नाव शेअर सर्टिफिकेटवर नसतं। म्हणजे काय की तो तुमचा जॉईंट मेंबर नाहीये। जॉईंट मेंबरची कन्सेप्ट पुढे येईलच। जॉईंट मेंबर म्हणजे काय की 2 लोकांच्या नावावर फ्लॅट आहे, एका पहिल्या माणसाचं नाव शेअर सर्टिफिकेट आणि त्याच्याबरोबर दुसरा माणूस, हा जॉईंट मेंबर असतो। पण असोसिएट मेंबर हा तुमचा जॉईंट नसतो, तो तुमच्या प्रॉपर्टीमध्ये त्याचा काही हक्क नसतो, फक्त तुम्ही त्याला पॉवर्स देता की माझ्या राईट्स आणि ड्युटीज ह्या माणसाने पण वापरल्या तरी मला चालतील, असं तुम्ही सोसायटीला लिहून देता। सो दॅट इज असोसिएट मेंबर। असोसिएट मेंबरला वोटिंग राईट तर असतोच, पण विथ द प्रायर कन्सेंट ऑफ अ मेंबर। तुम्ही नाही आहात मीटिंगमध्ये किंवा काही कारणास्तव तर तुम्ही असोसिएट मेंबरला पॉवर्स दिलेली असते की त्याने वोट करावं। आणि असोसिएट मेंबर राईट टू कंटेस्ट इलेक्शन सुद्धा त्याला आहे, म्हणजे तो इलेक्शनला सुद्धा उभं राहू शकतो। ह्या सगळ्याला फक्त जो मेन मेंबर आहे त्याची अर्थातच परवानगी रायटिंग मध्ये सोसायटीकडे दिलेली असणं आवश्यक आहे। एखाद्या मेन मेंबरच्या अगेन्स्ट सोसायटीला काहीही ऍक्शन घ्यायची आहे ती सगळी असोसिएट मेंबरच्या अगेन्स्ट पण सोसायटी घेऊ शकते। ओके, सो दिस इज अबाउट द असोसिएट मेंबर। आता ह्याच्या पुढची कन्सेप्ट आहे जॉईंट मेंबर। जसं मी सांगितलं की जॉईंट मेंबर म्हणजे काय, आपण बऱ्याचदा फ्लॅट जॉईंट नावावर विकत घेतो, नवरा बायको, मुलगा आणि आई वडील,
सो अशा वेळी एक मेन मेंबर असतो, प्रायमरी मेंबर, ज्याचं नाव पहिलं असतं अग्रीमेंटमध्ये आणि सोसायटीच्या शेअर सर्टिफिकेटमध्ये पण फर्स्ट नेम मेंबर, आणि त्याच्याबरोबर बाकीचे जे ओनर आहेत सोसायटीचे त्या फ्लॅटचे ते जॉईंट मेंबर होतात. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन असोसिएट मेंबर आणि जॉईंट मेंबर. जॉईंट मेंबरला फ्लॅटमध्ये राईट टायटल इंटरेस्ट असतो, तो ओनर असतो त्या फ्लॅटचा, मुख्य एक ओनर बरोबर दुसरा ओनर. पण असोसिएट मेंबरचं असं काहीही नसतं. आणि जॉईंट मेंबरचं नाव शेअर सर्टिफिकेटमध्ये ऍड केलं जातं फर्स्ट मेंबर बरोबर. सो 2 लोक ओनर असतील तर दोघांचंही नाव शेअर सर्टिफिकेटवर दिलं जातं, 3 ओनर असतील तर तिघांचंही नाव शेअर सर्टिफिकेटवर दिलं असतं. जेवढ्या लोकांचं अग्रीमेंट बनलेलं आहे फ्लॅटचं तेवढ्या लोकांचं नाव शेअर सर्टिफिकेटवर ऍड केलं जातं, फर्स्ट होल्डर, सेकंड होल्डर, थर्ड होल्डर. आता वोटिंग राईट मी सांगितलं, मेंबरला एकच वोटिंग राईट असतो. आता एखाद्या घराचे 4 ओनर्स असतील तर आपण 4 लोकांना वोटिंग राईट अर्थातच देऊ शकत नाही सोसायटीच्या मीटिंगमध्ये. मग अशा वेळी काय त्याच्यातला कायदा आहे, तर पहिलं नाव ज्याचं आहे अग्रीमेंटमध्ये आणि जो पहिला मेंबर आहे प्रायमरी मेंबर त्याला वोटिंग राईट असतो. दॅट इज द लॉ. सो फर्स्ट नेम मेंबर शुड एक्सरसाइज द वोटिंग राईट इन द मीटिंग. पण जर पहिला मेंबर नसेल तर जो दुसरा मेंबर आहे तो वोटिंग राईट एक्सरसाइज करू शकतो. जर दुसरा नसेल तर तिसरा, अशा पद्धतीने ते पुढे चालतं. सो पहिल्या व्यक्तीला नेहमी प्रायमरी राईट्स असतात आणि तो नसेल तर पुढच्या व्यक्तीला ते राईट्स पास ऑन होत जातात. ओके, आता सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट प्रोव्हिजनल मेंबर. आपण बघितलं असोसिएट मेंबर म्हणजे काय, जॉईंट मेंबर म्हणजे काय. तिसरी महत्वाची कन्सेप्ट आहे प्रोव्हिजनल मेंबर. की प्रोव्हिजनल मेंबर म्हणजे काय, नावातच दिलंय प्रोव्हिजनल. प्रोव्हिजनल म्हणजे काय की जो टेम्पररी असतो, तो फायनल मेंबर नाहीये. टेम्पररी पिरियडसाठी प्रोव्हिजनल म्हणून सोसायटी त्याला मेंबर म्हणून ऍडमिट करते ऑन द बेसिस ऑफ नॉमिनेशन. सो हा महत्वाचा मुद्दा आहे. नॉमिनेशन ते वेगळं आपण वळणारच आहोत, पण जेव्हा आपण एखादी व्यक्ती एखादा मेंबर नॉमिनेशन फॉर्म भरतो, फॉर्म नंबर 14, की मी या व्यक्तीला नॉमिनी म्हणून अपॉइंट करतोय. सो त्या मुख्य मेंबरची डेथ झाल्यानंतर तो जो नॉमिनी असतो तो सोसायटीचा प्रोव्हिजनल मेंबर बनतो. ओके, कधीपर्यंत तो प्रोव्हिजनल मेंबर असतो, जोपर्यंत प्रॉपर लिगल हेअर, वारस कोण कोण आहेत त्या मेंबरचे ते जोपर्यंत सोसायटीच्या रेकॉर्ड्सवर येत नाहीत तोपर्यंत मधला जो इंटेरिम पिरियड आहे त्याच्यासाठी नॉमिनी प्रोव्हिजनल मेंबर म्हणून काम करतो. याला स्टॉप गॅप अरेंजमेंट आम्ही म्हणतो. म्हणजे काय, नॉमिनी कशासाठी आलं, जेव्हा हा कायदा 1960 मध्ये आला ना तेव्हा नॉमिनीची कन्सेप्ट नव्हती. पण जसं जसं सोसायटीना प्रॅक्टिकली प्रॉब्लेम यायला लागला की मेंबरची डेथ झाली, आता त्याचे 5 वारस आहेत, समजा 4 मुलं आहेत, बायको आहे, आई आहे, तर सोसायटीने कोणाबरोबर डील करायचं, सोसायटीला कोण फेस आहे, कोण सोसायटीचे ड्यूज भरणार, कोणाकडे सोसायटीचं काही कंप्लेंट आली तर कोणाशी सोसायटीने डील करायचं ह्याचं कन्फ्युजन होतं. म्हणून कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजनी ही क्वेरी नेली सरकारकडे, मिनिस्ट्रीकडे, की बाबा हा प्रॉब्लेम आहे तर कसं डील करायचं. त्यावेळी नॉमिनी हे इंट्रोड्यूस झालेलं आहे. सो नॉमिनी हे सोसायटीच्या बेनिफिट आहे, नॉमिनी हे मेंबरच्या बेनिफिटसाठी नाहीये. सोसायटी कोणाशी बोलणार मेंबरची डेथ झाल्यानंतर, नॉमिनीशी, प्रोव्हिजनल मेंबर म्हणून. आता जेव्हा वारस असतात त्यांना कोर्टाकडनं जाऊन काही डॉक्युमेंट्स आणणं ह्याच्यासाठी कधी कधी वर्षभराचा पिरियड जाऊ शकतो. मग 1 वर्ष फ्लॅटला कोणीच आली नाही का, फ्लॅट असाच हँगिंग ठेवायचा का, तर नाही. अशा वेळी सोसायटी नॉमिनी बरोबर डील करणार आणि ह्या नॉमिनीला प्रोव्हिजनल मेंबर करून घेणार. शेअर सर्टिफिकेटमध्ये पण नॉमिनीचं नाव ऍड करून त्याला ब्रॅकेटमध्ये प्रोव्हिजनल मेंबर असं लिहिणं हे आवश्यक आहे, ऍडवायझेबल आहे. प्रोव्हिजनल मेंबरला राईट टू वोट असतो. कधीपर्यंत, अर्थातच ऑफकोर्स आता 1 वर्ष लागणार आहे समजा सक्सेशनची पूर्ण प्रोसेस करायला, तर मधल्या काळामध्ये प्रोव्हिजनल मेंबर वोट करू शकतो, स्पेसिफिकली प्रोव्हाइडेड आहे. पण अर्थातच त्याला इलेक्शनला वगैरे उभं करणं हे योग्य नाहीये, कारण मुळातच तो टेम्पररी आहे. एखाद्याला तुम्ही इलेक्शनला उभं करून त्याला पोस्ट द्याल आणि नेक्स्ट महिन्यामध्ये लिगल हेअर आणून पूर्ण फुल फ्लेजेड मेंबर होतील आणि नॉमिनी प्रोव्हिजनल मेंबर बरखास्त होईल. मग काय करणार. अशा वेळी त्याला राईट टू वोट आहे जोपर्यंत तो प्रोव्हिजनल मेंबर आहे, पण त्याला इलेक्शन कंटेस्ट करायला देऊ नये किंवा तसं देणं योग्य नाही. लोकांना कन्फ्युजन, हा जो मेन पार्ट मी डील करणार आहे, जे आपल्या डोक्यामध्ये कन्फ्युजन असतं की नॉमिनीच्या नावावर फ्लॅट शेअर सर्टिफिकेट झाला म्हणजे तो ओनर झाला का, नॉमिनी विकू शकतो का, तर हे आता ॲम्पल सुप्रीम कोर्टाचे डिसिजन्स आहेत, बॉम्बे हायकोर्टाचे डिसिजन्स आहेत, ज्याने हे क्लिअर केलेलं आहे की नॉमिनी हा प्रोव्हिजनल मेंबर आहे, तात्पुरता चेहरा आहे, त्याला सेल करण्याचा राईट नाही आहे, म्हणजे त्याला कुठलेही ओनरशिप किंवा परमनंट राईट्स नाही आहेत. हे क्लिअर कट डिसिजन्स आहेत, सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे आहेत. सो त्याच्यामुळे आपण 2 गोष्टी मला इथे बेसिक तुम्हाला सांगायच्या की मेंबरशिप ऑफ द सोसायटी आणि ओनरशिप ऑफ द फ्लॅट या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हे आपण पहिले समजून घेऊयात. फ्लॅटची ओनरशिप म्हणजे मालकी हक्क आणि मेंबरशिप ऑफ द सोसायटी म्हणजे सभासदत्व, ह्या दोन्ही गोष्टींची आपण सरमिसळ करता कामा नये. ओनरशिप कुठलाही फ्लॅट आहे तुमचा सोसायटीमधला,
त्याचा मालकी हक्क कसा ट्रान्सफर होतो. आता तुम्ही सगळ्यांनी जेव्हा फ्लॅट परचेस केला असेल समजा, तर तुम्ही सगळ्यांनी रजिस्टर अग्रीमेंट टू सेल किंवा सेल डीड केला असणार. सगळ्यांनी तिथे उपस्थित रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये तुम्ही गेला असणार. तिथे जाऊन ते 2 विटनेसेस सही करून थंब लावून वगैरे ते डॉक्युमेंट, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस भरून अशा पद्धतीने तुम्हाला ती ओनरशिप मिळालेली आहे. आता तुमच्या पश्चात किंवा तुम्ही असताना ती ओनरशिप तुम्हाला समजा दुसऱ्याला मालक करायचं, तर तुम्ही काय करणार. फॉर एक्झाम्पल एखादा मेंबर जिवंत आहे, तर जिवंतपणे तो आयदर सेल करू शकतो म्हणजे दुसऱ्याला विकणार किंवा गिफ्ट करणार. ह्याचं डॉक्युमेंट रजिस्टर करावं लागतं. म्हणजे जर का तुम्ही एखाद्याला विकत असाल तर आपण त्याचं सेल डीड करतो, ते आपण सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये रजिस्टर करतो. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस गव्हर्नमेंटला भरतो. गिफ्ट डीड करत असू नात्यामध्ये तरी ते बक्षीसपत्र आपण सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये रजिस्टर करतो. सो कुठल्याही इमूवेबल प्रॉपर्टीचा मालकी हक्क एका माणसाकडनं दुसऱ्या माणसाला ट्रान्सफर करायचा असेल तर रजिस्टर डॉक्युमेंट करावं लागतं. कोऑपरेटिव्ह सोसायटीज अमेंडमेंट ऍक्ट जो 2019 साली हा आलेला आहे, ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली हे म्हटलेलं आहे की ओनरशिपची ट्रान्सफर होते रजिस्टर डॉक्युमेंटने. ओके, कारण तुम्ही गव्हर्नमेंटला कळवलं पाहिजे. तुम्ही म्हणाल आम्ही नॉमिनेशन फॉर्म भरतो, इंडेमनिटी देतो, नोटरी करतो, चालणार नाही. ओके, सो सगळ्यात आधी तुम्ही काय करता तर रजिस्टर डॉक्युमेंट करून तुम्ही मालकी हक्क एका माणसाकडनं दुसऱ्या माणसाला ट्रान्सफर करता आणि मग त्याचं रिफ्लेक्शन होतं सोसायटीच्या मेंबरशिपमध्ये. मग आता जो नवीन ओनर झालेला आहे, मालक झालेला आहे, त्याने सोसायटीला ऍप्लिकेशन करायचं असतं की बाबा हे माझं डॉक्युमेंट आहे, त्याची कॉपी सोसायटीला सबमिट करायची असते की मी आता नवीन ओनर झालेलो आहे, आता मला तुम्ही मेंबर पण करा सोसायटीचा. आणि मग त्याच्यासाठी पूर्ण ट्रान्सफर सेट, मेंबरशिप ऍप्लिकेशन, फॉर्म नंबर 3, बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी, त्याच्याकडे मी येईन, ते सोसायटीला सबमिट करायचे असतात आणि सांगायचं असतं की मला तुम्ही आता मेंबर करा. सो ह्या 2 गोष्टी पहिले आपण क्लिअर ठेवूया की सगळ्यात आधी मेन गोष्ट काय की मालकी हक्क ट्रान्सफर होतो आणि त्याचं प्रतिबिंब म्हणून मेंबरशिप ट्रान्सफर होते सोसायटीमध्ये. आता सोसायटी काय ट्रान्सफर करते, तुम्ही सगळे आपल्याला शेअर सर्टिफिकेट बघा. 5 शेअर्स ऑफ सो अँड सो डिस्टिंक्टिव्ह नंबर ₹50 इच असं ते लिहिलेलं असतं. सो ते शेअर्स आहेत ना, ते सोसायटी ट्रान्सफर करते. ते शेअर सर्टिफिकेट तुमच्या नावावर ट्रान्सफर करते. सोसायटी मालकी हक्क ट्रान्सफर करत नाही, सोसायटीला तो अधिकार नाही. सोसायटी ही प्रायव्हेट बॉडी आहे. मालकी हक्क ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याकडे कायदे आहेत, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, रजिस्ट्रेशन ऍक्ट. त्याच्यामध्ये काय म्हणले, डॉक्युमेंट रजिस्टर करा, गव्हर्नमेंटला डिस्क्लोज करा, गव्हर्नमेंटला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस भरा आणि मालकी हक्क ट्रान्सफर करून घ्या. वेळात सोसायटीला तुम्ही एक ट्रान्सफर सेट देता, मेंबरशिप ऍप्लिकेशन, आणि सोसायटी जे शेअर सर्टिफिकेट असते त्याची मेंबरशिप तुमच्या नावावर ट्रान्सफर करते. दिस इज द डिफरन्स बिटवीन ओनरशिप आणि मेंबरशिप. आता हे जिवंतपणे मी तुम्हाला सांगितलं की एखादा मेंबर जिवंत आहे तर तो कसं ट्रान्सफर करणार, आयदर सेल करणार और गिफ्ट करणार. 2च ऑप्शन. जिवंत माणसाच्या बाबतीत आयदर सेल, गिफ्ट, आणि तिसरा एक ऑप्शन असतो एक्सचेंज, जे खूप कमी असतं की एकाने एक फ्लॅट एक्सचेंज केला एकमेकांमध्ये. म्हणजे समजा 2 फ्लॅट असतील तर लोकांनी ठरवलं माझा तू घे, तुझा मी घे, ती पण कायद्यामध्ये अलाउड आहे, त्याला एक्सचेंज म्हणतात. बट ते खूप रेअरली होत नाही तसं ते. पण आयदर सेल होणार और गिफ्ट होणार और एक्सचेंज होणार. ह्या 3च गोष्टींनी 2 जिवंत माणसांमध्ये फ्लॅटचा मालकी हक्क ट्रान्सफर होणार. आता एखाद्या व्यक्तीची डेथ झाली असेल तर काय, आणि कायद्याने पण त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की बाबा एखादा मेंबर आहे त्याची डेथ झाली तर आता सोसायटीने काय करणं अपेक्षित आहे, तर सगळ्यात आधी सोसायटीने नॉमिनेशन बघायचं. ज्या माणसाच्या नावावर नॉमिनेशन आहे त्या माणसाला एक प्रॉपर ट्रान्सफर सेट आहे, जे पण मी सोसायटीला पाठवलेत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. हे असे सेट आहेत जे रेडी मिळतात हाऊसिंग सोसायटी फेडरेशनकडनं, ज्याच्यात दिलेलं आहे कुठले कुठले फॉर्म. आता बाबा हे नॉमिनी आहे, नॉमिनीचा एक फॉर्म आहे आणि तुम्हाला नक्की सोसायटीमध्ये ते अवेलेबल असतीलच. आता नॉमिनी आहे तर एखादा नॉमिनी, एखाद्या मेंबरची डेथ झाली, नॉमिनीला आता प्रोव्हिजनल मेंबर करायचं आहे, तर असा हा एक ट्रान्सफर फॉर्म आहे. त्याच्यामध्ये 5 फॉर्म्स आहेत. हे 5 फॉर्म्स त्या नॉमिनीने सोसायटीला भरून द्यायचे कव्हरिंग लेटर सोबत आणि सांगायचं की मला प्रोव्हिजनल मेंबर म्हणून ऍडमिट करा. दॅट इज द प्रोसेस. सो ते झालं. सगळ्यात आधी सोसायटीने जो कोणी नॉमिनी असेल त्याच्या नावावर करायचं. मग त्यावेळी सोसायटीने कोण वारस आहे, वारसपत्र आणा, ह्या सगळ्या भानगडीत पडायचं नाही. सुप्रीम कोर्टाने, बॉम्बे हायकोर्टाने क्लिअर कट डिसिजन्स दिलेले आहेत की सोसायटीचं काम आहे नॉमिनीच्या नावावर तात्पुरती मेंबरशिप, प्रोव्हिजनल मेंबर करून देणं. मग त्यावेळी नॉमिनीला सांगायचं नाही वारसांची एनओसी आणा वगैरे काही नाही. हे जे फॉर्म्स दिलेले आहेत ते तेवढे फॉर्म्स नॉमिनीने भरायचे, सोसायटीला द्यायचे, प्रोव्हिजनल मेंबरशिप नॉमिनीच्या नावावर होणार. म्हणजे काय होणार, शेअर सर्टिफिकेटवर नॉमिनीचं नाव ऍड होणार, त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये प्रोव्हिजनल मेंबर असं लिहायचं. दॅट इज क्लिअर. आणि ते जे होणार ते कमिटी मीटिंगमध्ये होणार सगळ्यात आधी, आणि त्याला ऑफकोर्स एजीएम मध्ये पुन्हा रेटिफाय करून घ्यायचं, आणि दॅट इज प्रोव्हिजनल मेंबरशिप. कधीपर्यंत प्रोव्हिजनल मेंबरशिप,
जोपर्यंत जे कोणी वारस आहेत ते प्रॉपर प्रोसेस सक्सेशनची जी आहे तिच्याकडे पण मी वळणार आहे की काय ती प्रोसेस आहे. ती प्रोसेस जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत हा आमचा प्रोव्हिजनल मेंबर, हे सोसायटीने त्याच्याबरोबर डील करायचं. आता जसं मी म्हटलं की प्रोव्हिजनल मेंबर वर्षभरासाठी मॅक्स टू मॅक्स प्रोसेस असते. ती काय प्रोसेस असते ते पण आता समजून घेऊया की एखाद्या माणसाची डेथ होते तेव्हा 2 सिनारिओज असतात. एक सिनारिओ त्या माणसाने विल बनवून ठेवलेला आहे, दुसरा सिनारिओ त्या माणसाने विल बनवलेलं नाहीये. या 2च सिनारिओपैकी एक काहीतरी गोष्ट असणार, या व्यतिरिक्त तिसरी पॉसिबिलिटी नाही. आता एखादा माणूस वारला आणि त्याने विलच बनवलेलं नाहीये, मग अशा वेळी तो फ्लॅट कुणाला जाणार? नॉमिनी तर तात्पुरता मेंबर आहे, मग ऍक्च्युअल ओनर त्याचे कोण होणार? अशा वेळी आपल्याला जायचंय बॅक टू अवर लॉज. त्या माणसाच्या रिलिजन कुठले, त्याच्यावर कुठला लॉ ऍप्लिकेबल आहे हे ठरतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे हिंदू वारसा हक्क कायदा 1956 जो हिंदू, सीख, जैन, बुद्धिस्ट यांना ऍप्लिकेबल आहे. म्हणजे एखादा माणूस जर हिंदू असेल आणि त्याने विल बनवलेलं नाहीये आणि त्याचा एखादा फ्लॅट आहे, तो 100% ओनर आहे, तर त्याच्या पश्चात तो फ्लॅट कुणाला जाणार? तर त्याचे वारस कोण कोण आहेत ते लॉने प्रोव्हाइड केलेलं आहे. कुठल्या लॉने? हिंदू वारसा हक्क कायदा 1956. तर त्या लॉ मध्ये दिलेलं आहे की एखाद्या हिंदू पुरुषाचे कोण कोण वारस आहेत, एखादी हिंदू स्त्री असेल तर तिचे कोण कोण वारस आहेत. त्याप्रमाणे फॅमिली ट्री बघायला लागते की कोण वारस आहेत आणि त्यांना किती पर्सेंटेजमध्ये राईट आहे. समजा एखादा हिंदू पुरुष असेल तर त्याची आई जिवंत आहे, समजा तो मेला तेव्हा, त्याची बायको आणि समजा त्याला 2 मुलं आहेत, म्हणजे 4 लिगल हेअर्स झाले. सो त्या माणसाचा जो 100% हिस्सा आहे तो या 4 वारसांमध्ये इक्वली डिवाइड होणार. म्हणजे काय? 25% इच. सो त्या माणसाची आई, त्या माणसाची बायको, त्या माणसाची 2 मुलं हे 25% ओनर आहेत ॲज पर हिंदू वारसा हक्क कायदा. आणि उद्या तो फ्लॅट विकायची वेळ येईल, काहीही वेळ येईल, त्यावेळी ह्या चौघांना सुद्धा त्याच्यात सेलर म्हणून ऍड व्हायला लागेल आणि जे काही पैसे मिळतील ते चौघांच्याही नावावर 25% येणार. तसं हे झालं हिंदू, सीख, बुद्धिस्ट, जैन. त्या व्यतिरिक्त समजा एखाद्या ख्रिश्चन आहे, पारसी आहे, तर त्यांच्यासाठी इंडियन सक्सेशन ऍक्ट आहे. जसे हिंदूंसाठी हिंदू सक्सेशन ऍक्ट, पारसी आणि ख्रिश्चनसाठी इंडियन सक्सेशन ऍक्ट 1925. त्याच्यामध्ये ख्रिश्चनांचे वारस कोण, पारसींचे वारस कोण, हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. तुम्ही कुठल्याही वकिलाला अप्रोच केलं की तो तुमचा फॅमिली ट्री मागवून तुम्हाला व्यवस्थित गाईड करू शकतो की कोणत्या मेंबरला किती पर्सेंटेज राईट आहे, कुठल्या वारसाला किती पर्सेंटेज राईट आहे. आणि तिसरं राहिलं मुस्लिम. तर मुस्लिम लोकांचं खूप कॉम्प्लिकेटेड मुस्लिम पर्सनल लॉ आहेत. त्याच्यानुसार ते शिया लॉ, सुन्नीज लॉ, मग त्यानुसार फॅमिली ट्री बनवून प्रत्येकाला किती शेअर. तर तुम्ही एका प्रॉपर वकिलाकडे गेलात तर तो तुमची फॅमिली ट्री बघून तुम्हाला जो ऍप्लिकेबल लॉ आहे त्यानुसार कोण वारस आहे आणि प्रत्येकाला किती हिस्सा आहे ते सांगू शकतात. सो बेसिकली एखाद्या मेंबरचा मृत्यू झाला आणि त्याने विल नसेल बनवलं तर हे अशा पद्धतीने कुठला लॉ ऍप्लिकेबल आहे, कोण वारस आहे ते बघून ठरवायला लागतं की किती प्रत्येकाला राईट जातो आहे ते. ओके, सो हा एक भाग झाला. दुसरा भाग असतो विलच केला आहे. विल केला आहे तर प्रश्नच नाही. विल केला असेल तर त्या व्यक्तीनेच सांगितलंय की मी ओनर आहे आणि माझ्या पश्चात बाबा माझ्या मुलालाच फक्त फ्लॅट जावा किंवा माझ्या बायकोलाच फक्त फ्लॅट जावा, जे काय असेल त्याने विलमध्ये सांगून ठेवले. ओके, आता ह्याच्या पुढे एक महत्वाची गोष्ट जी समजून घेणं आवश्यक आहे ते, जसं मी म्हटलं की तुम्हाला कुठलाही ओनरशिप ट्रान्सफर होते तेव्हा आपल्याला रजिस्टर डॉक्युमेंट करणं हे मॅन्डेटरी आहे. आपल्या कायद्यामध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, रजिस्ट्रेशन ऍक्टमध्ये हे सांगितलेलं आहे की ओनरशिप ट्रान्सफर करायची कुठल्याही इमूवेबल प्रॉपर्टीची तर त्याचं रजिस्टर अग्रीमेंट असलं पाहिजे. जिवंत असताना मी तुम्हाला म्हटलं सेल करा, गिफ्ट करा, त्याचं अग्रीमेंट करता. आता मेल्यानंतर काय करणार? मेल्यानंतर ती व्यक्ती नाहीये तर कशा पद्धतीने पुढच्या लोकांच्या नावावर काय अग्रीमेंट करू शकणार? तर त्याच्यामध्ये 2 सिनारिओज, रिलीज डीड किंवा फॅमिली अरेंजमेंट. म्हणजे काय की जसं म्हटलं की एखाद्या व्यक्तीचं विल नाही आणि त्याचे 4 वारस आहे. आपण सेम एक्झाम्पल घेऊया, बायको, आई आणि 2 मुलं. प्रत्येकाच्या नावावर 25% हिस्सा हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार गेलेला आहे. आता ह्यांनी आपापसामध्ये ठरवलं की बाबा समजा एक त्या विधवाच्या नावावर 100% आपण करूया आणि बाकी सगळ्यांनी रिलीज करूया. तर अशा वेळी एक फॅमिली अरेंजमेंट होतं ज्याला रिलीज, डीड ऑफ रिलीज असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये काय होणार की बाकी 3 जे वारस आहेत म्हणजे कोण, त्या व्यक्तीची आई आणि 2 मुलं, ते रिलीज करणार आपला 75% हिस्सा इन फेवर ऑफ द विडो ऑफ दॅट पर्सन. समजतंय तुम्हाला सगळ्यांना? सो 25-25-25-25 त्यातल्या विडोच्या फेवरमध्ये हे 3 लोक 75% रिलीज करणार, तिला 100% ओनर करणार आणि ते डीड ऑफ रिलीज सब रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्टर होणार. त्याला फॅमिली अरेंजमेंटचा दर्जा आहे. आणि मग समजा आता प्रोव्हिजनल मेंबर म्हणून एक नॉमिनी कोणीतरी सोसायटीमध्ये आहे
आता बाकी वारसांनी डीड ऑफ रिलीज रजिस्टर केलं, सगळं त्यांच्यामध्ये झालं, प्रॉपरली केलं. त्यानंतर त्या डीड ऑफ रिलीजची एक कॉपी अलॉंग विथ द ट्रान्सफर सेट, जे मी म्हटलं की हे जे ट्रान्सफर सेट आहे ते सोसायटीला द्यायचं. आणि जो रिलीज मध्ये हक्क रिलीज केलाय, जो ओनर झालाय, त्याने सोसायटीला ऍप्लिकेशन करायचं की मी आता प्रॉपर फुल फ्लेजेड ओनर झालेलो आहे, त्यामुळे मला तुम्ही आता प्रॉपर मेंबरशिप सोसायटीची द्या. सो ते एक फॅमिली अरेंजमेंट, आणि ते पण ऍक्टमध्ये कव्हर आहे आपल्या सोसायटीज ऍक्टमध्ये, की ह्या फॅमिली अरेंजमेंटच्या बेसिसवर सोसायटीने मेंबरशिप ट्रान्सफर करायची आहे. सो हा एक मुद्दा झाला फॅमिली अरेंजमेंटचा. दुसरा एक असतो की विल असेल तर काय, म्हणजे विल नसेल तर तुम्ही रिलीज करू शकता, पण विल असेल तर रिलीज डीडचा ऑप्शन राहत नाही. तर विल असेल तर काय करावं लागतं, जेव्हा एखादी व्यक्ती ही मुंबईमध्ये ज्याची प्रॉपर्टी, मी स्पेसिफिक ठाण्याचं बोलत नाहीये, ज्याची प्रॉपर्टी मुंबईमध्ये आहे, कधी कधी लोकांचे काय असतं ठाण्यामध्ये प्रॉपर्टी वेगवेगळ्या ठिकाणी आणि मुंबईमध्ये पण प्रॉपर्टी असते, किंवा विल मुंबईमध्ये केलंय, या दोन सिनारिओजमध्ये विलचं प्रोबेट करणं मॅन्डेटरी आहे. हे तुम्ही शब्द ऐकला असेल तर ठाण्यामध्ये, समजा तुमची सगळी प्रॉपर्टी ठाण्यात आहे आणि तुम्ही विल पण ठाण्यात केलं, तर तुम्हाला प्रोबेट घेणं मॅन्डेटरी नाहीये. अंडर द लॉ तुमची प्रॉपर्टी मुंबईमध्ये आहे, एनी ऑफ द प्रॉपर्टी, किंवा तुम्ही विल मुंबईत केलंय, तर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयामधनं प्रोबेट घेणं आवश्यक आहे, मॅन्डेटरी आहे. ठाण्यामध्ये तुम्हाला प्रोबेट घ्यायचं असेल तर घेऊ शकता का, नक्की घेऊ शकता तुमच्या ठाणे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, पण ते ऑप्शनल आहे, इट इज ऑप्शनल टू द पर्सन. पण समजा मुंबईमध्ये, आता मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली करते, तर आम्हाला कंपल्सरी तिथे प्रोबेट घ्यावं लागतं. प्रोबेट म्हणजे काय, एखाद्या माणसाने जे विल केले ते त्याचं शेवटचं विल आहे हे कोर्टामध्ये साबित करावं लागतं. एखादी व्यक्ती त्याच्या जिवंतपणी कितीही विल करू शकते. तुम्हाला आज एक वाटलं, तुम्ही एक विल केलं, तुम्हाला 2 महिन्यांनी अजून काहीतरी वाटलं, तुम्ही आधीचं विल कॅन्सल केलं आणि नवीन विल केलं. सो एखादी व्यक्ती त्याच्या जीवनभरामध्ये किती पण विल करू शकते, आधीची विल कॅन्सल, नवीन विल, आधीची विल कॅन्सल, नवीन विल. मग अशा वेळी जेव्हा त्या व्यक्तीची डेथ होते त्यावेळी त्याचं लास्ट विल कोणतं होतं, लेटेस्ट लास्ट विल, त्याचं कोर्टामधनं प्रोबेट आम्ही घेतो. प्रोबेट म्हणजे काय, थोडक्यात आम्ही कोर्टात ते साबित करतो की हे खरं विल आहे, मेलेल्या व्यक्तीचं हे शेवटचं खरं विल आहे, ते कोर्टामध्ये साबित करून कोर्टाकडनं आम्ही सर्टिफाईड करून घेतो की दिस इज द ट्रू विल, आणि त्याला प्रोबेट म्हणतात. आणि ते प्रोबेट झाल्यानंतर एक आम्ही डीड ऑफ ट्रान्सफर ऑफ ओनरशिप करतो. जसं मी तुम्हाला म्हटलं विल नसेल तेव्हा आपण रिलीज डीड करतो, तसंच विल असेल तेव्हा त्याचा प्रोबेट घेतो आणि एक डीड ऑफ ट्रान्सफर ऑफ ओनरशिप करतो, आणि ते आम्ही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये रजिस्टर करतो. सो त्या पद्धतीने ज्याला विल मध्ये प्रॉपर्टी दिली ना त्याच्या नावावर ते एक रजिस्टर डॉक्युमेंट क्रिएट होतं. सो आयडिया काय आहे की डेथ म्हणजे मेंबरच्या डेथ आधी तो ट्रान्सफर करत असेल किंवा डेथ नंतर ट्रान्सफर करत असेल, आपल्याला एक रजिस्टर डॉक्युमेंट नावावर क्रिएट करणं आवश्यक आहे, आणि ते आपण अशा पद्धतीने करू शकतो. आता हे विलचं प्रोबेट केलं, त्याच्यानंतर ज्याला विल त्याच्या नावावर ट्रान्सफर डॉक्युमेंट रजिस्टर केलं की पुन्हा ट्रान्सफर सेट आणि त्या ट्रान्सफर डॉक्युमेंटची कॉपी सोसायटीला द्यायची, आणि सोसायटीला जो ज्याला प्रॉपर्टी विलमध्ये मिळाले त्याने ते सोसायटीला सांगायचं की मी आता प्रॉपर ओनर झालेलो आहे, माझ्या नावावर प्रॉपर्टी झाली आहे, सो मला फुल फ्लेजेड मेंबर म्हणून ऍड करा. सो जेव्हा पण मेन ओनर अशा पद्धतीने पुढे येणार आणि आपले डॉक्युमेंट सबमिट करणार, त्यावेळी जो नॉमिनी म्हणून प्रोव्हिजनल मेंबर जी व्यक्ती बसली आहे तिचे राईट्स संपुष्टात येणार. द प्रोव्हिजनल मेंबरशिप विल एंड अँड द नॉर्मल फुल फ्लेजेड मेंबरशिप विल स्टार्ट. ओके, सो दिस इज द बेसिक आयडिया की कशा पद्धतीने होतं. म्हणजे मला असं कॉम्प्लिकेट नाही करायचं, पण तरी 1-2 गोष्टी मी सांगून घेते. एक लीगल हेअरशिप सर्टिफिकेट म्हणून पण येतं, ज्याला म्हणतात वारसा हक्क प्रमाणपत्र. ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये पण आम्ही काढतो की कोण कोण वारस आहेत ते कोर्टाकडनं सर्टिफाय करून मिळतं की एखाद्या मयत व्यक्तीचे हे वारस आहेत. सो ते लीगल हेअरशिप घेण्याचा पण ऑप्शन आपल्याला आहे की तुम्ही ठरवू शकता. एखाद्या व्यक्तीचं विल नाहीये तर त्याचे कोण कोण वारस आहे हे कोर्टाकडनं सर्टिफाय करून घेण्यासाठी लीगल हेअरशिप सर्टिफिकेट पण एक आपण घेऊ शकतो, तो एक ऑप्शन आपल्याला असतो. आणि दुसरं एक असतं, मी जस्ट नाव देऊन ठेवते की लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून पण एक प्रकार असतो, कॉम्प्लेक्सिटीजमध्ये जात नाही, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीची मृत्यू होते आणि त्याचं विल नसतं तेव्हा आपण कोर्टाकडे जाऊन, आपण हायकोर्टामध्ये जाऊन हे पण अप्लाय करू शकतो की आम्हाला लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून पाहिजे आहे, त्याला LOA असं आम्ही म्हणतो. सो कुठल्याही वकिलाकडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा आम्ही पहिलं केस समजून घेतो की काय आहे, विल आहे का, विल नाहीये का, मग हेअरशिप करणं चांगलं पडेल का, प्रोबेट करणं चांगलं पडेल का, लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन करणं चांगलं पडेल, ते त्या केसमध्ये काय ऍप्लिकेबल आहे ते समजून घेऊन काय रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आम्ही ऍडवाइस देतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी ह्याच्यामध्येच डील करते. मुंबई उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करून ऑलमोस्ट एक 10 महिन्याची ही पूर्ण प्रोसेस आहे, ज्याच्यातनं आयदर आपण प्रोबेट घेतो किंवा लिगल हेअरशिप घेतो किंवा लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन घेतो.
ते बेस्ड ऑन काय सिच्युएशन आहे प्रत्येक केसची त्यानुसार आपण ठरवतो. हे झालं मेंबरशिपच्या संदर्भामध्ये. आणि डेथच्या संदर्भामध्ये काय की मेंबरशिपमध्ये काय आणि डेथ झाली तर कशा पद्धतीने ट्रान्सफर होईल. आता विलच्या बाबतीत मी थोडंसं एक बोनस रिसोर्सेस म्हणून मी तुम्हाला सांगते की लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की विल करावं की नाही करावं, मला एकच वारस आहे किंवा मला 2च मुलं आहेत आणि त्यांच्यामध्ये काही डिस्प्यूट नाही आहे, तर मी उगाच विल करून म्हणजे गरजेचं आहे किंवा न करणं गरजेचं आहे, काय काय ॲडवायजेबल आहे. तर अशा वेळी तुम्ही विल करावं की न करावं हे कसं ठरवायचं. तर मुळात मी तुम्हाला काही प्रॅक्टिकल सिनारिओज सांगते काय झाले ते, त्याच्यावरून तुमच्या हे लक्षात येईल. आपल्याला ना अवेअरनेसच नसतो की आपले वारस कोण आहेत. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे अशी एक केस आली होती ज्याच्यामध्ये सासू आणि सून एका घरामध्ये राहत होते. सासूचा मुलगा आधीच एक्सपायर झाला होता, सासूला एक मुलगी होती, दोघं पण बिचारे सासूच्या आधीच एक्सपायर झालेले. आता ही सून आहे त्या सासूची आणि त्यांना सुनेला मुलंच नाही आहेत, पण ते दोघे एका फ्लॅटमध्ये राहत आहेत, सून सगळी काळजी घेते. त्या सासूने विल करून ठेवलं आणि त्या सुनेला सुद्धा तिने त्याच्यामध्ये राईट दिला की ती माझ्याबरोबर राहते, माझी काळजी घेते. आणि त्याच्यानंतर आम्ही कोर्टामधनं ते सगळं प्रोसेस वगैरे केली. आता ती प्रोसेस करताना त्या सुनेच्या असं लक्षात आलं की आपल्या हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये ही प्रोव्हिजन आहे की एक सासूची प्रॉपर्टी आहे समजा आणि तिचा मुलगा आधी वारला, तिची सून जिवंत आहे आणि त्या सुनेला मुलं नाही आहेत, तर ती सून त्या सासूची कायदेशीर वारसच बनत नाही. म्हणजे काय की त्या सुनेला सासूच्या प्रॉपर्टीमध्ये काहीच राईट मिळाला नसता जर सासूने विल करून ठेवलं नसतं तर. समजते मी काय म्हणते. म्हणजे आपण असं अजम्पशन मध्ये राहतो की अरे माझीच सून आहे तर काय आहे, माझी वारस माझ्यानंतर ती आहे, तिला मिळणार, तर असं नाहीये. लोकांना हीच क्लॅरिटी नाहीये की वारसा हक्क कायद्यामध्ये कोणाला वारस केलंय आणि कोणाला वारस केलेलं नाहीये. आता दुसरी एक केस झाली होती ज्याच्यामध्ये एका पुरुषाचा एक मुलगा त्याच्या आधीच वारला, प्रीडिसीज सन म्हणतात, आणि त्या मुलाची पुन्हा सून होती आणि ती सून आणि मुलांचं एवढं पटत नव्हतं. त्या सासऱ्याला काय वाटलं की माझ्या मुलाची बायको त्यांचं पटत नाही, मुलगा तर वारला, तर त्या सुनेला काय माझ्या प्रॉपर्टीमध्ये जाणार. पण असं नाहीये. सासूची जेव्हा प्रॉपर्टी असेल ना त्यावेळी सुनेला काय मिळत नाही, पण सासऱ्याची प्रॉपर्टी असेल ना तर मुलगा आधी वारला असेल तरी सुनेला मिळतं. आता हे असं काय आहे, कॉम्प्लिकेटेड काय, पण दिस इज हाऊ 1956चा आपला हिंदू वारसा हक्क कायदा आहे, त्याने हे असं प्रोव्हाइड केलेलं आहे. आता ह्याला काय लॉजिक कसं वगैरे त्याच्यात आपण जाण्यात पॉईंट नाही, पण प्रश्न हा आहे की आपल्याला ह्या गोष्टींबद्दल अवेअरनेस आहे का. जेव्हा नंतर ते सासरे वारले तेव्हा घरचे म्हणायला लागले अरे ही सून तर आधीच वेगळी झाली होती, तिचा काय संबंध, आमचा मुलगा तर आधीच वारलाय. म्हणलं ते तुमचं प्रॅक्टिकली काही असेल पण कायद्याने प्रोव्हाइड केलेलं आहे. मुलगा आधी वारला तरी त्याच्या सुनेला हिस्सा जाणार आहे सासऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये. सो तिची कन्सेंट घेणं आलं, तिचा शेअर देणं आलं. सो ह्या गोष्टींच्या बाबतीत आपल्याला अवेअरनेस नसतो. आता जसं मगाशी मी म्हटलं की आपल्याला काय वाटतं एक पुरुष आहे तर त्याचे वारस कोण, त्याची बायको आणि मुलं, पण असं नाहीये. तो पुरुष वारला असताना त्याची आई जर जिवंत असेल तर आईला सुद्धा इक्वली हिस्सा जातो. सो समजा विचार करा एक फ्लॅट आहे ज्याच्यामध्ये जसं मी मगाशी एक्झाम्पल दिलं 25% आईला हिस्सा गेलेला आहे कारण आई जिवंत होती जेव्हा तो मुलगा वारला. आता त्या आईला जो 25% मिळालाय तो आईच्या पश्चात तिच्या मुलांना जाणार. समजते मी काय म्हणते तुम्हाला. सो कुठे जाणार तो बघा. म्हणजे मग त्या आईला अजून मुलं असतील, समजा तिला अजून दुसरी मुलगी आहे तर ह्या मुलाच्या प्रॉपर्टीतला हिस्सा त्याच्या बहिणीपर्यंत जाऊ शकतो आई थ्रू. समजलं. सो ही गोष्ट आपण समजून नाही घेत की वारस कोण कोण बनतायत आपले. सो हे समजणं गरजेचं आहे की माझे वारस कोण कोण बनतायत. मी विल नाही बनवलं तर ह्या वारसांना प्रॉपर्टी जाईल हे मला चालणार आहे का. पहिले हे तर समजून घ्या की वारस कोण कोण आहेत, त्याच्याबद्दल तर आधी अवेअरनेस घ्या. आणि जर तुमचं म्हणणं असेल हे माझे वारस आहे त्या सगळ्यांना प्रॉपर्टी जाईल मला चालेल तर ठीक आहे. मग त्या वारसानं वारसपत्र घेणं किंवा फॅमिली अरेंजमेंट, रिलीज डीड करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पश्चात कराव्या लागतील. ओके. आणि हे झालं पहिलं की विल करायचं की नाही ह्याच्याबद्दल ठरवायचं असेल. तुमचं म्हणणं आहे मला 5 वारस आहेत पण मला या एकाच वारसाला द्यायचं आहे, मग विल करा. आता विलचं प्रोबेट ही एक मोठी गोष्ट आहे ज्याच्याबद्दल मी आज इथे बोलणार नाही कारण विल आणि प्रोबेट हे वेगळे सेशन, त्याच्यावर स्पेसिफिकली वेगळे सेशन्स मी घेते. पण प्रोबेट पण एक अशी प्रोसेस आहे ना की ज्याच्यामध्ये जेव्हा मी कोर्टामध्ये प्रोबेटसाठी दाखल करतो तेव्हा कोर्ट सगळ्या वारसांची ना हरकत घेतं, कन्सेंट. म्हणजे एखादं विल आहे तर माझ्या वडिलांचं विल आहे ते प्रोबेट करायला गेलं, समजा माझ्या भावाला प्रॉपर्टी दिली तर मी उद्या म्हणेन अरे हे विल तर बोगस आहे, म्हणजे मी म्हणूच शकते असं. आणि कधी कधी विल खोटी असतात पण, बरोबर आहे. लोक फ्रॉड काही करू शकतात. प्लेन पेपरवर सह्या घेऊन ठेवल्या आहेत, त्याच्यावर विल नंतर टाईप केले, सगळ्या प्रकारच्या गोष्टी. किंवा एखाद्या व्यक्तीचे 2 विल असतात
आधी एक विल केले भलत्याला दिले, नंतर एक विल केलं भलत्याला दिले, असे सगळ्या केसेस आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये बघतो. त्यामुळे कुठलाही क्लायंट जेव्हा माझ्याकडे येतो की बाबा मॅडम मी विल करू की नाही, तर मी ऍडवाइस करताना हेच पहिले सांगते की तुमचे हे वारस आहेत, तुम्हाला ह्या सगळ्यांना प्रॉपर्टी गेली तर चालणार आहे का, ते पहिलं बघा. दुसरं, विल केल्यानंतर सगळ्यांमध्ये सामंजस्य आहे का, तुम्ही कुणाला प्रॉपर्टी देताय, बाकी सगळे त्याला कन्सेंट देतील का प्रोबेट करताना, तेव्हा ते ऑब्जेक्ट करणार असतील तर एकदा का ऑब्जेक्शन आलं ना की ती केस कोर्टामध्ये 15-20 वर्ष कितपत पडली. हायकोर्टाचं मी सांगते, मी फक्त हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करते. तर 15-20 वर्ष तर तुमच्या केसमध्ये काहीच होत नाही, कारण आपल्याला पेंडन्सीच अनफॉर्च्युनेटली एवढी आहे की अजून 2003, 4, 11चे मॅटर्स पण अजून हळूहळू चालत आहेत. सो ती सिच्युएशन टाळायची असेल ना तर एक जो मी प्रॅक्टिकल ऍडवाइस देते तो असतो गिफ्ट डीडचा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या पश्चात तुम्ही विल केलं तर तुमचे वारस ह्याला चॅलेंज करणार आणि तुम्हाला एखाद्या व्यक्तीला ओनरशिप ट्रान्सफर करायचे. तर गिफ्ट म्हणजे काय की जिवंत असेपर्यंतच त्या व्यक्तीच्या नावावर ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची. मग त्याच्या वेळी तुम्हाला भीती वाटते की अरे पण उद्या मला ओनर केलं, ह्याला मी ओनर केलं तर तो मला घरातनं बाहेर काढून टाकलं तर काय, मलाच विकलं तर काय, भाड्याने दिलं तर मी कुठे जाणार. तर त्याच्यासाठी पण कोर्टाचे जजमेंट झालेले आहेत. स्पेसिफिकली आपण गिफ्ट, मी हे असं केलेलं आहे कारण की गिफ्ट डीडमध्ये आपण क्लॉज टाकतो की गिफ्ट जरी केलेलं असलं तरी जो गिफ्ट करणार आहे तो जिवंत असेपर्यंत ती व्यक्ती त्या फ्लॅटमध्ये राहणार, त्याचा ताबा त्या व्यक्तीकडे असणार, तो उपभोग घेणार. ज्याला गिफ्ट केलेला आहे ती व्यक्ती तोवर विकू शकत नाही, भाड्याने देऊ शकत नाही, काहीही पद्धतीने त्या प्रॉपर्टीमध्ये थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करू शकत नाही, असं आपण त्याच्यामध्ये स्पेसिफिकली लिहू शकतो आणि लिहितो. म्हणजे असं क्लॉजेस ऍड करून आम्ही गिफ्ट डीड रजिस्टर करतो. सो हा प्रॅक्टिकल ऍडवाइस कधी महत्वाचा आहे. म्हणून हे सगळे फॅक्टर्स तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे की माझे वारस कोण आहेत, सगळ्यांना प्रॉपर्टी इक्वली गेली तर मला चालणार आहे का, मी विल केलं तर मला एकालाच द्यायचे तर बाकी त्याला कन्सेंट करणार आहेत का, ते नसेल होणार तर मग प्रॅक्टिकली गिफ्ट डीड करणं जिवंत असताना विथ दिस क्लॉज इज ऑलवेज ऍडवाइजेबल. सो हे एक प्रॅक्टिकल त्याच्यातला भाग आहे. आता विल करताना तुम्ही जर का ठरवलं तर तेवढं सगळं फॅक्टर्स तुम्ही कन्सिडर केले आणि ठरवलं की बाबा मला विल करायचं आहे, तर आता विल करताना तुम्ही काय गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे. प्रॅक्टिकली विलमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे ह्याचे मी तुम्हाला थिअरी पार्ट तर आता सांगितलं काय म्हटलेलं आहे. आता माझ्या अनुभवावरून, म्हणजे मी गेली 9 वर्ष मुंबई उच्च न्यायालयामध्ये 100+ विलचे प्रोबेट्स आणि सगळे हँडल केले, त्यानुसार एक चांगलं विल काय असतं, कशा पद्धतीचं असतं, त्याचे मी काही थोडक्यात पॉईंट्स तुम्हाला सांगणार आहे. जे तुम्ही उद्या ठरवलं की मला माझं विल करायचं आहे तर ह्या पॉईंट्सची नक्की दक्षता घ्या, कारण हे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स बेस्ड पॉईंट्स मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तुम्ही नोट डाऊन पण करू शकता किंवा सोसायटी आपले कमिटी मेंबर्स तुम्हाला ते सर्क्युलेट पण करतील. विल करत असताना तुमचे पर्सनल डिटेल्स त्याच्यामध्ये मेन्शन करा. तुमचं पूर्ण नाव, तुमचं वय, तुमचा ऍड्रेस, तुमचं रिलिजन का मेन्शन करायचं, कारण त्याच्यावरच ठरतं तुम्हाला कुठला ऍक्ट ऍप्लिकेबल आहे. तुम्ही हिंदू आहात, जैन आहात, सिख आहात, बुद्धिस्ट आहात, ख्रिश्चन, पारसी, व्हॉट एव्हर. सो रिलिजन मेन्शन करा, आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर मेन्शन करा. हे स्पेसिफिकली विल एका चांगल्या विलच्या ड्राफ्टमध्ये मेन्शन करा. त्याच्यानंतर तुम्ही आधी एखादं विल बनवलेलं असेल तर ते तुम्ही कॅन्सल करता असं स्पेसिफिकली लिहा. म्हणजे समजा आज आपण 2025 मध्ये, तुम्ही 2015 मध्ये एक विल केलं होतं, तर स्पेसिफिकली लिहा की मी 15 सप्टेंबर 2015 रोजी विल केलं होतं, ते मी आता कॅन्सल करत आहे आणि हे माझं शेवटचं विल म्हणून ग्राह्य धरण्यात यावं, हे स्पेसिफिकली लिहा. त्यानंतर तुमचे, जसं मी म्हटलं, तुमचे वारस कोण आहेत ते एखाद्या वकिलाकडनं पहिलं समजून घ्या की बाबा माझ्या पश्चात माझे कोण वारस आहेत. ते सगळ्या वारसांची नावं द्या, त्यांचं रिलेशन तुमच्या बरोबर काय आहे ते मेन्शन करा. ओके. आता विल करत असताना ना एक्झिक्युटर म्हणून एक कन्सेप्ट असते, व्यवस्थापक त्याला मराठीत म्हणतात. तर आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही विल करताना तेव्हा ऍटलीस्ट 2 लोकांची नावं तुम्ही एक्झिक्युटर म्हणून द्या. म्हणजे काय, तुमचं विल जेव्हा ओपन होणार तर तुम्ही तिथे नसणार आहात. तुम्ही विलमध्ये जे काय म्हटलंय ते कोणी करायचं, त्याच्यासाठी कुणाला तरी जबाबदारी देणं गरजेचं आहे. त्याला आपण एक्झिक्युटर म्हणतो. आणि ते एक्झिक्युटर कोणी असू शकतं, तुमची मुलं, ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे, तुमचे नातेवाईक, तुमचं क्लोज फॅमिली फ्रेंड, जे कोणी तुमच्या पश्चात त्या विलला इफेक्ट येण्याचं काम करतील असे 2 व्यक्तींची नावं त्याच्यामध्ये मेन्शन करा, असं मी हायली ऍडवाइस करते. कारण हे जे मी म्हटलं ना कोर्टामध्ये प्रोबेट पिटिशन घ्यायला जाणं जे काय ते सगळं एक्झिक्युटरचं काम असतं. सो नक्की 2 लोकांची नावं तरी, आणि एखादा समजा अनफॉर्च्युनेटली वारला काय झालं तर दुसरा तरी अवेलेबल असेल. सो त्यामुळे 2 व्यक्तींची नावं, एक्झिक्युटरचे नाव, पत्ता, ऍड्रेस सगळं विलमध्ये मेन्शन करा. एक्झिक्युटरला आपण स्पेसिफिकली विलमध्ये लिहितो की माझे जे काही खर्च असतील, समजा तुमचे काही टॅक्स लायबिलिटी, काही लोन आहे, ते एक्झिक्युटरनी पहिलं लोन पे करावं आणि मग उरलेली प्रॉपर्टी अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करावी. सो हे स्पेसिफिकली मेन्शन करा.
त्याच्यानंतर हे स्पेसिफिकली मेन्शन करायचं की हे विल मी पूर्ण शुद्धीत साऊंड माइंडमध्ये आणि माझ्यावर कुणाचाही फोर्स नाहीये, कोणी माझ्यावर काही अनडू इन्फ्लुएन्स केलेला नाहीये, मी पूर्ण शुद्धीत जे काही लिहितोय ते मला माहिती आहे आणि त्या पद्धतीने मी हे विल करत आहे असं स्पेसिफिकली लिहायचं आहे. कारण उद्या कोणी विल चॅलेंज केलं तर त्यांचं पहिला क्लॉज हेच असतो की ह्यांना जबरदस्तीने विल करायला लावलंय कारण किंवा ह्यांची मेंटल कंडिशनच बरोबर नव्हती. सो आपण स्पेसिफिकली ही गोष्ट मेन्शन करायची. त्यानंतर तुमच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या तुमच्या स्वकष्टार्जित आहेत, सेल्फ एक्वायर्ड त्याला आम्ही म्हणतो. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या हयातीत तुमच्या मेहनतीने ज्या प्रॉपर्टी मिळवलेल्या आहेत त्याच तुम्ही तुमच्या विलने देऊ शकता. ज्या प्रॉपर्टी तुमच्या नाहीतच त्या तुम्ही अर्थातच तुमच्या विलमध्ये इन्क्लूड करू शकत नाही. त्यामुळे स्पेसिफिकली लिहायचं की हे एवढ्या गोष्टी आहेत त्या माझ्या स्वकष्टार्जित आहेत. ओके. त्यानंतर विलची लँग्वेज सिम्पल क्लिअर ठेवायची. फार काही कॉम्प्लिकेटेड असं नाहीये की विल एकदम कॉम्प्लिकेटेड लँग्वेजमध्ये लिहिलं पाहिजे, काही नाही. एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्ही विल करू शकता, तुमच्या स्वतःच्या भाषेत करू शकता. ओके. त्यानंतर तुम्ही कोणाला प्रॉपर्टी कशी द्यायची हे स्पेसिफिकली देऊ शकतात. कधी कधी लोक कसं विल करतात माहितीये, माझी जी काही कुठे काही स्थावर जंगम मालमत्ता आहे ती सगळी अमक्या अमक्याला जावी. हे झालं जनरल, म्हणजे त्याच्यामध्ये फार स्पेसिफिक डिटेल तुम्ही लिहित बसत नाही विलमध्ये. कुठली प्रॉपर्टी, कुठला फ्लॅट, कुठलं बँक अकाउंट, कुठली इन्व्हेस्टमेंट, काय एक जनरली लिहिलं जातं. ते सुद्धा ओके आहे, ते काही चुकीचं नाहीये. पण अशा वेळी मग तुम्हाला हे बघितलं पाहिजे की तुमचे जे वारस आहेत त्यांना तुमच्या प्रॉपर्टीची लिस्ट तुम्ही वेगळी तरी दिलेली आहेत का. म्हणजे उद्या तुमच्या वारसांना माहिती पाहिजे की काय काय प्रॉपर्टी आहे. आयदर तुम्ही विलमध्ये ते स्पेसिफिकली मेन्शन करा किंवा विलमध्ये तुम्हाला सगळं नसेल डिस्क्लोज करायचं तर हरकत नाही, पण एक वेगळं तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचं स्टेटमेंट तुमच्या वारस आणि ज्यांना तुम्हाला प्रॉपर्टी द्यायची त्यांना देऊन ठेवा. सो त्यांना माहिती असेल की काय काय प्रॉपर्टी आहे. आणि अजून एक असतं की तुम्ही समजा एखाद्या व्यक्तीला प्रॉपर्टी देताय, त्याची अनफॉर्च्युनेटली डेथ तुमच्या आधी झाली तर काय, तर तो एक आपण लिहून ठेवतो की बाबा मी माझ्या मुलाला देतोय, पण अनफॉर्च्युनेटली त्याचं जर का काही झालं तर ती प्रॉपर्टी माझ्या नातवाला जावी किंवा सुनेला, जे काय असेल. सो ते आपण मेन्शन केलं तर जेणेकरून कसं आपण प्रोटेक्टेड राहतो की अनफॉर्च्युनेटली काही झालं तर दुसऱ्या माणसाचं नाव पण आपण देऊन ठेवलेलं आहे. ओके. तुम्ही जर का एखाद्या वारसाला प्रॉपर्टीमधनं बेदखल करत असाल काही कारणास्तव तर त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन लिहा. कारण उद्या तो वारस उभा राहू शकतो, कोर्टामध्ये चॅलेंज करू शकतो जेव्हा प्रोबेटला जाईल त्यावेळी. मग त्यावेळी तुमच्या विलमध्येच तुम्ही डिटेलमध्ये लिहून ठेवा जे काही कारण असतील की ज्याच्यामुळे तुम्ही एखाद्या वारसाला बेदखल करताय तर ते का करताय ह्याचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्ही लिहिलं तर जेव्हा ते विल साबित करायची वेळ येईल कोर्टामध्ये त्यावेळी साबित करणाऱ्या व्यक्तीला, एक्झिक्युटरला ते खूप फायद्याचं जाईल. सो तसं काही असेल तरी स्पेसिफिकली तसं मेन्शन करा. लास्टचे 2 पॉईंट्स. विलमध्ये लिहिताना आपण एक म्हणतो ज्याला मी रेसिड्युअरी क्लॉज म्हणतो. म्हणजे काय, आता समजा तुम्ही आज विल केलं आणि एखाद्या व्यक्तीने विल केल्यानंतर त्याची डेथ व्हायला किती वर्ष जाऊ शकतात, अजून 5, 10, 15 वर्ष. तुम्ही आता विल करताना तुमच्याकडे 5 प्रॉपर्टी आहेत त्या तुम्ही विलमध्ये मेन्शन केल्या, पण जेव्हा समजा कधी डेथ होते तेव्हा अजून 5 प्रॉपर्टी तुमच्या नावावर आलेल्या आहेत ज्या तुमच्या विलमध्ये मेन्शनच नाहीये, कारण विल तुम्ही समजा 10 वर्षापूर्वी करून ठेवलंय. मग अशा वेळी काय करणार, ते विल एक तर तुम्हाला बदलायला लागेल किंवा आम्ही एक सांगतो की रेसिड्युअरी क्लॉज ऍड करा. म्हणजे काय, एक जनरल क्लॉज शेवटी लिहितो की प्रॉपर्टी ज्या मेन्शन केल्या त्या व्यतिरिक्त ज्या काही अजून प्रॉपर्टी भविष्यात माझ्या नावावर असतील, मी परचेस करीन, मला मिळतील, त्या सगळ्या पण या व्यक्तीला जाव्यात, असा एक क्लॉज तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा. आणि तुमच्या विलला 2 विटनेसेस असणं महत्वाचं असतं. ओके. विलमध्ये विल करणाऱ्याची सही आणि त्याच्याबरोबर 2 विटनेसेसची सही लागते. सो ते 2 विटनेसेस तुमच्या अगदी विश्वासातले लोक असले पाहिजेत जे तुमच्या पश्चात तुमच्या वारसांना पूर्ण प्रोसेसमध्ये मदत करतील. जेव्हा हे विलचं प्रोबेट करण्याची वेळ येते ना त्यावेळी त्या विटनेसचं ॲफिडेव्हिट पण कोर्टात दाखल करावं लागतं. सो ते अशी लोक पाहिजे जे त्यावेळी उभी राहतील आणि म्हणतील की हो आम्ही सही केलेली, आम्ही ॲफिडेव्हिट देऊ. मी कितीतरी केसेसमध्ये असं बघितलं की डॉक्टर विटनेस असतो, कोणतरी असतं आणि ते म्हणतात नाही नाही आम्हाला कोर्टातलं काय करायचं ना आम्ही देणार नाही. तर त्यांना समजावं सांगता असं नाही, तुम्ही सही केली, तुमची जबाबदारी, तुम्ही देणार नाही म्हणजे काय, मग मला कोर्टाकडनं समन्स इश्यू करून घ्यायला लागतं त्या विटनेसला की तो विटनेस समोरून ॲफिडेव्हिट देत नाहीये. सो त्याच्यामुळे विटनेस तुमच्या विश्वासातली व्यक्ती असावी, ती विटनेस तुमच्या वारसांना पण माहिती असेल अशी व्यक्ती असावी. त्या विटनेसचा पत्ता, त्याचा फोन नंबर, पूर्ण नाव हे तुमच्या विलमध्ये मेन्शन करा जेणेकरून तुमच्या पश्चात जर तुम्ही नाही आहात तुमच्या वारसांना त्या विटनेसला कॉन्टॅक्ट करायची वेळ येईल तेव्हा ते सगळे डिटेल्स त्यांच्याकडे अवेलेबल असतील. आणि प्लीज कृपा करून लोक असे आहेत माझ्याकडचे जे मोठे मोठे क्लायंट आहेत ते आपल्या ड्रायव्हरला नाही तर कंपनीतल्या कुठल्या तरी स्टाफला विटनेस करतात. तर माझं म्हणजे मी त्यांना म्हणते आज तुमचा ड्रायव्हर तो असणार आहे का अजून 5 वर्षांनी, तुमचा भलेही आत्ता तो आहे पण प्लीज कृपा करून ड्रायव्हर, स्टाफ,
घरातले लोक, काम करणारे लोक ह्यांना विटनेस करू नका. ही पण एक लोकांची टेंडन्सी मी बघितली आहे. तर कृपा करून विश्वासातली लोकांनी जे तुमच्यापेक्षा यंगर आहेत अशा लोकांना, कारण जेव्हा विल करणाऱ्या माणसाचा मृत्यू होतो त्याच्यानंतर विटनेसचं काम चालू होतं. सो यंगर लोक तुमची विटनेस असावीत. आणि विलमध्ये कधीही तुम्हाला काही छोटासा पार्ट चेंज करायचा आहे, जसं मी म्हटलं, तर अख्खं विल बदलण्याची गरज नसते. त्याला एक जोडपत्र आपण लावू शकतो, ज्याला कोडिसील असं आम्ही म्हणतो. एखाद्याच क्लॉजमध्ये तुम्हाला काही चेंज करायचं आहे, काही छोटीशी चेंज करायची, तर अख्खं विल कॅन्सल करून पूर्ण नवीन विल बनवण्याची गरज नाही. तुम्ही एक कोडिसील बनवू शकता आणि सांगू शकता की हे माझं पहिलं विल आहे आणि आता ह्या काही चेंज सर्कमस्टान्सेसमुळे ह्या विलच्या ह्या क्लॉजमध्ये मला हा चेंज करायचा आहे. आणि त्याला पुन्हा विल करणाऱ्याची सही आणि 2 विटनेसेसची सही घेऊन ते कोडिसील विल बरोबरच म्हणजे जोडून ठेवून द्यायचं. बेनिफिट्स, ज्याला विलमध्ये तुम्ही बेनिफिट दिले त्या बेनिफिशरीला विटनेस करायचा नाही किंवा त्याच्या नवरा बायकोला पण विटनेस करायचा नाही. कारण तुम्हाला असं तुम्ही एखाद्याला बेनिफिट देता तर तीच व्यक्ती विटनेस असेल तर ते चॅलेंज झालं विल, तर त्याच्यामध्ये काय तो विटनेस सांगणारच ना, मलाच विलमध्ये बेनिफिट मिळाले तर मी म्हणणारच हे विल खरं आहे. सो ती सिच्युएशन टाळण्यासाठी ज्याला बेनिफिट मिळालेले आहे विलमध्ये त्याला विटनेस करायचं नाही, किंवा ज्याला बेनिफिट दिले त्याच्या नवरा किंवा बायकोला सुद्धा विटनेस करायचं नाही. एक्झिक्युटर आणि बेनिफिशरी एक व्यक्ती असू शकते. म्हणजे काय, मी आता माझ्या मुलाला विलमध्ये सगळी प्रॉपर्टी दिली तर मी त्या मुलालाच एक्झिक्युटर म्हणून नेमू शकते की हा माझा मुलगा आहे आणि हाच एक्झिक्युटर म्हणून पण काम करेल आणि त्यालाच मी प्रॉपर्टी दिलेली आहे. दॅट इज ओके, दॅट इज अलाउड. पण विटनेस आणि बेनिफिशरीची कन्फ्युजन करायचं नाही. एक्झिक्युटरला विटनेस शक्यतो नाही, वेगळंच करायचं. बेनिफिशरी एक्झिक्युटर होऊ शकतो, पण विटनेस आणि एक्झिक्युटर पण वेगवेगळ्या व्यक्ती ठेवा. आणि म्हटलं तसं कोडिसीलला पण विल सारखंच आहे, विल करणाऱ्याची सही आणि 2 विटनेसेसची सही कोडिसील म्हणजे जोडपत्राला पण करायची. असे तुम्ही कितीही जोडपत्र करू शकता, पण माझा ॲडवाइस आहे की फार फार तर 2 जोडपत्र एखाद्या विलला ठीक आहे. अगदीच तुम्हाला एवढे चेंजेस करायचे असतील तर मग रद्दबदल करून नवीन विल करणं इज एनिवेज बेटर. सो ह्या विलच्या रिलेटेड काही प्रॅक्टिकल टिप्स ज्या तुम्ही विल करताना खास लक्षात ठेवा. आणि काय आहे ना, मी विलसाठी प्रॉपर एक वेगळं, जसं आता आपण मेंबरशिपच्या बद्दलची हे सेशन आहे, विलवर मी स्पेसिफिक एक वेगळं सेशन याच्यासाठी घेते कारण विल हे असं एक डॉक्युमेंट आहे ना, एकमेव डॉक्युमेंट जे विल बनवणारा मेल्यानंतर ऍप्लिकेबल होतं. आता तुम्ही सेल करताय, गिफ्ट करताय, एक्सचेंज करताय, तुम्ही जिवंत आहात, तुम्ही तिथे सांगायला आहात, पण विल हे असं एकमेव डॉक्युमेंट आहे जे विल करणारा गेल्यानंतर ते ओपन होतं, वाचलं जातं वारसांमध्ये. त्यावेळी मग तुम्ही एक्सप्लेनेशन द्यायला तिथं नाही आहात. मला असं म्हणायचं होतं, मला चुकून हेच नाही, ते मला दुसरंच म्हणायचं होतं, हे सांगायला तुम्ही तिथे नसणार आहात. ते LICचं आहे ना, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, तसं आहे की विल इज जिंदगी के बाद वाला डॉक्युमेंट आहे. त्यामुळे ते बनवताना अटमोस्ट केअर घ्यायचे की ज्यांना तुम्हाला प्रॉपर्टी द्यायची आहे ना त्यांना अननेसेसरी त्रास नाही झाला पाहिजे. माझ्याकडे रिसेंटली आता एक केस आली होती, एका वकिलाने ड्राफ्ट घेऊन विल बनवलं होतं माणसाचं आणि त्याने दुसऱ्याचीच भलती प्रॉपर्टी आहे ना ते क्लॉजच चेंज नाही केलं आणि ते या माणसाच्या नावावर त्या विलमध्ये ठेवलं होतं. आता त्या विलचं प्रोबेट करायचं आणि ते म्हणतात हा फ्लॅट विक्रोळी, असा कुठला फ्लॅटच नाही या माणसाचा. ते ज्याने बनवलं, जे वकिलाने का कोणी बनवलेलं मला माहिती नाही, पण अशा गोष्टी होतात. तर तुमचं बिल सही करताना ते नीट वाचा. त्याच्यामध्ये काही उद्या टायपोग्राफिकल एरर झाली नावांमध्ये, प्रॉपर्टी डिस्क्रिप्शनमध्ये, तर ते एक्सप्लेन करत बसणं, मग ती जबाबदारी सगळी एक्झिक्युटरवर आणि बेनिफिशरीजवर येते. ते एक्सप्लेन करत बसायचं कोर्टाला, त्यातलं काय ऍक्सेप्टेबल काय नाही ऍक्सेप्टेबल. तर विल हॅज टू बी व्हेरी व्हेरी सिम्पल लँग्वेजमध्ये करा, पण ॲक्युरेट करा. हे खूप महत्वाचं आहे की हे लक्षात घेणं गरजेचं आहे की एकमेव डॉक्युमेंट जे मेल्यानंतर ऍप्लिकेबल. तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या विलला काहीही किंमत नाही, 0 किंमत. जसंही माणूस मरतो विल इफेक्टमध्ये येतं. तसंच नॉमिनीचं पण सेम आहे. जोपर्यंत मेन मेंबर जिवंत आहे नॉमिनीला काहीही किंमत नाही, नॉमिनीला काहीही राईट्स नाही, वोट नाही, काही नाही. जसं मेंबर वारला नॉमिनी जिवंत झाला. सो ही गोष्ट विलच्या बाबतीत सगळ्यांनी कृपया समजून घ्या. आणि आता लास्ट हा पॉईंट माझ्याकडनं आहे की विलच्या रिलेटेड सर्टन मिथ्स म्हणजे गैरसमज. म्हणजे अजून पण क्लायंट लोकांचे असे, मी एखाद्याचं विल केल्यानंतर कोणाकडून तरी भलतीकडनं ऐकतात आणि मग फोन, अरे मॅडम विल रजिस्टर नाही केलं, तुम्ही आम्हाला ॲडवाईस नाही केलं आणि आता आमचं विल चुकीचं ठरलं, तुम्ही असं कसं केलं. तर असे अजून पण केसेस येतात आणि पॅनिक कॉल्स येतात लोकांचे की तुम्ही आम्हाला सांगितलं नाही की विल रजिस्टर करायला पाहिजे, आम्ही इकडे गेलो लग्नात, हे बोलले अरे रजिस्टर नाही केलं, असं कसं विल. सो हे अशा गोष्टी होतात. तर त्या संदर्भात काही गैरसमज विलच्या बाबतीतले मी आता इथे खोडून काढते, जेणेकरून तुमच्या क्लिअरली डोक्यात राहील की विल कसं आणि काय असायला हवं. सगळ्यात पहिला गैरसमज असा आहे, जे मी आता सांगितलं की विल रजिस्टर असलंच पाहिजे. हा एक गैरसमज आहे.
की विल तुम्ही जाऊन सब रजिस्टर ऑफ, जसं मी तुम्हाला सांगितलं गिफ्ट डीड करायचं, सेल डीड करायचं, रिलीज डीड, ते सगळं रजिस्टर केलं पाहिजे, मॅन्डेटरी आहे. पण विलला जाऊन रजिस्टर करणं हे मॅन्डेटरी नाही. हे का मॅन्डेटरी नाही, ह्याला एक कॉमन सेन्स आहे, आपण सगळ्यांनी समजून घेऊया. एखादा माणूस मरायला टेकलाय आणि त्याला विल करायचं, तर त्याला ही सगळी फॉर्मॅलिटी करत बसायला कसं शक्य आहे. सर कायद्याने सुद्धा पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय आणि सांगितलंय की विलला तुम्ही रजिस्टर वगैरे करण्याची काहीही गरज नाहीये. रजिस्टर न केलेलं विल सुद्धा एक परफेक्टली व्हॅलिड विल असतं. बरं, विलला रजिस्टर नाही केलं तर ठीक आहे, त्याला नोटरी तरी केलं पाहिजे. आता नोटरी म्हणजे काय, तुम्ही कधी ना कधी आयुष्यात ॲफिडेव्हिट, इंडेमनिटी बॉन्ड नोटरी केलं असेल. एक नोटरी ॲडव्होकेट असतो, प्रायव्हेट नोटरी ॲडव्होकेट, त्याच्या ऑफिसला आपण जातो किंवा ते घरी पण येतात, आपण सही करतो, ते लाल थप्पा लावतात, शिक्का मारतात, रजिस्टरमध्ये आपली सही करतात आणि आपल्याला समोर लिहितात बिफोर मी वगैरे, ते नोटरायझेशन. तर लोकांना वाटतं रजिस्टर नाही केलं तर ठीक आहे, गव्हर्नमेंटमध्ये जाऊन ॲटलिस्ट नोटरी तरी केलंच पाहिजे. तुम्ही सांगितलं नाही मॅडम, तर असंही नाहीये, नोटरीची सुद्धा पण काही गरज नाही. जसं मी म्हटलं ना, लॉने सिम्पल ठेवलंय की आता तुम्हाला वाटतंय की एखाद्या व्यक्तीला की मी उद्याचा दिवस बघेन की नाही माहिती नाही, मला माझं विल करून ठेवायचं, तर तो कुठे ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज करत बसणार. सो ना रजिस्ट्रेशन आवश्यक आहे ना नोटरायझेशन आवश्यक आहे. तिसरा गैरसमज, विल स्टॅम्प पेपरवरच असलं पाहिजे. लोकांचं असतं नाही मॅडम 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर, तुमची इच्छा असेल मी 500 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर करेन, काही नाही, पण ते मॅन्डेटरी आहे का, नाही. म्हणजे 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर नाही, प्लेन पेपरवर विल केलंय म्हणजे ते विल रद्दबातल झालं का, तर नाही. काहीही त्याला फार कॉम्प्लिकेटेड फॉर्मॅलिटीज लॉने ठेवल्याच नाहीयेत. दुसरं, विल हे स्पेसिफिक फॉर्मॅटमध्येच असलं पाहिजे, म्हणजे त्याला काहीतरी लँग्वेज, तर असं काही फॉर्मॅट दिलेलं नाहीये विलला. तुम्ही तुमच्या भाषेत लिहा विल, चालेल. फक्त मी म्हटलं ना तसे काही गोष्टी आहेत, जे पॉईंट्स मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगितले, त्याचं तुम्ही काळजी घ्या की क्लिअर विल असू दे तुमचं, कन्फ्युजन नको, कुठली प्रॉपर्टी कुणाला जाते. स्पेसिफिकली लिहा, माझा हा फ्लॅट ह्या व्यक्तीला 100% जावा, माझा हा फ्लॅट ह्या 2 व्यक्तींना 50-50% जावा, क्लिअरली लिहा. पण त्याचं काहीतरी लिगल फार लँग्वेज असली पाहिजे आणि लिगल जार्गन असली पाहिजे, असं काही नाही, सिम्पल लँग्वेजमध्ये. त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते, हे तर नक्की तुमच्या सगळ्यांसाठी एक शॉक बस्टर असेल की तुमच्या घरातल्या प्लेन वहीचा पेपर फाडलात, त्याच्यावर हाताने विल लिहिलं, तुमची सही केली आणि तुमच्याबरोबर 2 विटनेसना आणलं, त्यांच्यासमोर सही केली, त्या 2 विटनेसेसने सही केली, तुम्ही तारीख टाकली, हे परफेक्टली व्हॅलिड विल आहे. ओके, मी स्वतः हायकोर्टमधनं अशा प्लेन पेपरवर लिहिलेल्या विल्सचे प्रोबेट्स घेतलेले आहेत. फक्त ह्याच्यामध्ये एक काय घेतली पाहिजे, जेव्हा सगळ्या वारसांमध्ये सामंजस्य असतं ना की ठीक आहे बाबा ही माझ्या वडिलांची हँडरायटिंग आहे, ह्यांचं विल आहे, आम्हाला मान्य आहे, सगळे कन्सेंट देतात, काही प्रॉब्लेम होत नाही, साधारण 10 ते 12 महिन्यात प्रोबेट येतं. पण जेव्हा की एखाद्याचं माहिती आहे की एखादा ऑब्जेक्ट करणार आहे, तर त्याच्या वेळी जर का हँड रिटन नुसतं विल असेल तर त्याला जास्त चॅलेंजेस आहेत की ऑब्जेक्शन केलं जाईल आणि मग ते कोर्टामध्ये प्रूव्ह करणं अवघड जाईल. कळतंय तुम्हाला मी काय म्हणते. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की ऑब्जेक्शन येईल विलला, मग अशा वेळी विल प्रॉपरली टाईप करून घ्या वकिलाकडनं, प्रॉपर रजिस्टर करा, त्याने थोडंसं जास्त वेटेज प्राप्त होईल जर ते विल कोर्टामध्ये चॅलेंज झालं तर. ठीक आहे, सो हे समजून घ्या की तुमची केस तुम्हाला जास्त माहिती, तुमच्या लाईफचे काय सर्कमस्टन्सेस आहेत त्यानुसार ठरवा आणि त्यानुसार तुम्हाला काय योग्य वाटतंय त्या पद्धतीने इन्फॉर्म्ड डिसिजन घ्या. हे लिगल अवेअरनेस क्रिएट करण्यामागचा उद्देशच हा आहे की तुम्हाला काय ऍप्लिकेबल आहे ती माहिती घ्या आणि तसं तुमच्या केसमध्ये ठरवा. लास्ट एक मिथ की विलला डॉक्टर सर्टिफिकेट असलंच पाहिजे. ओके, डॉक्टर सर्टिफिकेट एक असतं जनरली की ही विल बनवणारी व्यक्ती आहे, ती माझ्या ओळखीची आहे, ती फिजिकली मेंटली फिट आहेत, असं सर्टिफाईड असतं. आता हे पण एक गैरसमज आहे. कसं मी तुम्हाला सांगते, जसं मी म्हटलं की हाताने लिहिलेले विलचे पण मी प्रोबेट्स घेतलेले आहेत, त्याला डॉक्टर सर्टिफिकेट वगैरे काहीही नव्हतं, तरी सुद्धा त्या विलचा प्रोबेट मी घेऊ शकते, कंपल्सरी नाहीये. पण उद्या तुम्ही म्हणाल की मला विल रजिस्टर करायचंय, मला प्रॉपर टाईप रिटन विल मी करणार आणि मी रजिस्टर करणार, मग जर तुम्हाला विल रजिस्टर करायचे तर तुम्हाला त्याला डॉक्टर सर्टिफिकेट लावणं गरजेचं आहे आणि ते पण 2 दिवसापेक्षा जास्त जुनं नसावं. म्हणजे आज समजा 10 तारखेला तुम्ही विल रजिस्टर करायला जाणार आहात तर 8 तारखेपर्यंत तुम्ही डॉक्टर सर्टिफिकेट घेणं हे ॲडवायजेबल आहे. लोक एक आठवडा आधीचं पण घेतात, आय एम अवेअर, पण माझं बेस्ट ॲडवाइस असं आहे की 2 दिवस आधीपर्यंतचं तुम्ही डॉक्टर सर्टिफिकेट लावू शकता. पण तुम्हाला विल रजिस्टर नसेल करायचं, प्लेन साधं विल करायचं तर खुशाल करा, मग डॉक्टर सर्टिफिकेट वगैरे असण्याची पण त्याला आवश्यकता नाही. सो दिस इज इट फ्रॉम माय साईड. माझ्याकडून जे महत्त्वाचे पॉईंट्स मला कन्वे करायचे होते ते मी याच्यातनं कन्वे करायचा प्रयत्न केला आहे.